मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. श्रावण नावाचा एक वैश्यपुत्र आपल्या आई वडिलांना काशी यात्रा घडावी म्हणून घेऊन स्कंदिकावरी पुत्र श्रावण घेऊन स्कंदिकावरी पुत्र श्रावण काशी संचालला माय बाप घेऊन हरी जंगल मोठी दाट वाट उमगेना रात्रीचा समय मातेचा दोष राहिना श्रावणा आम्हाला हार लागली लहान यजमान देहात सोडून पाहे निघाया प्राण परिमाण वाटेत होईल ही काशी वाचून आन पाणी जपून तुला कठीण काढन घेऊन स्कंदिकावणे पुत्र श्रावण मातृपितृ भक्त आई वडील आता थकले त्यांना चालवत नाहीये आणि म्हणून स्वतः एक कावड केली, 2 त्याला पारडी बांधलेली आणि त्याच्यामध्ये आई वडिलांना बसवून ती कावड आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. त्या जंगलातून प्रवास करीत असताना आईला तहान लागली. मध्यरात्रीची वेळ, जंगल मोठे किर्र आणि आता तहान लागली. म्हातारीने आवरायचा पुष्कळ प्रयत्न केला पण कसं आहे ते म्हातारपणी आवरतही नाही. शोषितपणाही कमी होतो. जसं इतर सगळं कमी होतं तर शोषितपणाही कमी होतं आणि त्याला काही राहावलं नाही. शेवटी ती मोठ्या कष्टाने का होईना पण म्हणाली म्हणजे बाळा आता तू इतकं करतोस पण काय जाणार मला काही राहावत नाही, फार तहान लागली. मला तर असं वाटतं की जर पाणी मिळालं नाही तर आमची काशी वाटेतच जायची. काही काळजी करू नको म्हणे, मी आणतो. जुना काळ आहे तेव्हा आई वडिलांचा त्रास मानायला अजून अवकाश म्हणजे बऱ्याच काळ आहे. त्या काळातला श्रावण आहे तो काही असं होणार नाही करतोय काय थोडं आता आणखीन पुन्हा आमच्या अवकाश. तो त्याच्यामध्ये सुद्धा त्याला त्याचं खरंच वैषम्य नाही. तुम्हाला आई थांब म्हणा मी घेऊन येतो, फार जंगल दाट आहे जपून आण बरं. नाही म्हणजे तू काही काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित परत येतो. आणि म्हणून एका झाडाच्या खाली वृक्षी श्रावण ठेवून जल आणायास काननी गेला श्रावण ठरेल पोटून लिखित जे असे विवाहमर्थम मरणम तथा जननमेवच कंठे बध्वा दृढम सूत्रम यत्र स्थं तत्र नियते. कितीही टाळायचा प्रयत्न केला तर ते टाळायचं नाही. ते पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु या धर्म पूर्वदत्तेषु या भार्या ना मृत्यू काही ते आग्रे धावती ते म्हणजे पुढे यायचं, ते टाळायचं नाही. माणसं प्रयत्न करतात पाहण्याचा इकडे तिकडे जरा कॉफी संपते याच्यापेक्षा काही फारसा फरक पडत नाही, ते व्हायचं ते जायचं. का श्रावण निघाला त्या हातात ती झाडी घेतलेला कलश आणि पाण्याचा मागोवा घेत अंधारी रात्र किर्र झाली. पण तो पाण्याचा गारवा त्या पाण्याच्या पाणथळ प्रदेशाजवळ असलेल्या पक्ष्यांचा एक तऱ्हेचा किलबिलाट आणि त्या अनुरोधाने तो ते पाणी हुडकीत हुडकीत त्या तिथे आला. आता इथे काय झालं होतं, इकडे दशरथ महाराजांची सारी शिकार हुडकून दमली होती. गुरुजींनी सांगितलं शिकार घेतल्याशिवाय परत यायचे नाही. तेव्हा यांनी विचार केला की रात्रीच्या वेळेला श्वापद पाणी प्यायला येतील त्यावेळेला शिकार होईल. अंदाज बरोबर आहे कारण वाघसिंहादी हिंस्र पशु सुद्धा रात्रीच्या वेळेला यायचे. म्हणून त्या सरोवराच्या काठी एका वृक्षावर हे आपलं धनुष्य चढून उभे आहेत की आता आवाज आला की बाण मारायचा, तो शब्दविधी होता. हे पाणी आणायला गेले. दुसऱ्या बाजूला यांनी ती झाडी बुडवली आणि तो आवाज ऐकला मात्र पुढ ध्वनी झारीचा श्रवणी ऐकुणे श्रवणी ऐकुणे प्रेरियला दशरथे की बाणसंध्यनी श्रावणे श्रावण तो विवल झाला राम राम म्हणून भूती राम राम म्हणून भूती डोळू लागला पुढ ध्वनी झारीचा श्रवणी ऐकुने श्रवणी ऐकुने. आणि हाही असा ती झाडी हातात घेऊन खाली वाकला होता. बरोबर तिथे जनावर आडवं होतं तसा हाही आडवा झाला होता. आणि त्या अमुक ठिकाणी शब्द उमटतोय
तिथून हृदय इतक्या अंतरावर असेल अशा कल्पनेने मारलेला बाण बरोबर याच्या हृदयामध्ये आला आणि हा हाय राम करून उताना पडला. ऐकून ती मनुजहानी दशरथ साशंक रावणी स्वतः ते जोडून सन्निध त्याच्या पातला. आणि ते हाय राम शब्द ऐकले दशरथाला वाटलं काय माणसाला काय बोलतो ह्याला मनुष्याची कुठे आला मला अहो. आणि म्हणून त्या विव्हळण्याच्या रोखाने दशरथ त्याला ओळखीमध्ये हरा मी हा घासादी झालेला तो बाण हृदयामध्ये खोल घुसला आहे तळमळतो आहे. त्याने अंगाला हात लावला. त्याने क्षीण आवाजात विचारलं कोण आहे. मी राजा दशरथ. राजा दशरथ इथे कसा आला. तर बाबा माझाच बाण तुला लागला काय केलं मी. राजा तू तरी काय करणार पण मलाही एक आनंद आहे की मला जो मृत्यू आला तोही तुझ्यासारख्या अत्यंत पवित्र कुलातल्या राजाच्या हातून आला आहे. पण माझं एक काम कर माझी आई तहानलेली आहे वडिलांनाही तहान लागली आहे. आता मी तर म्हणे काही हलू शकत नाही आमचं संपलं आहे पण माझ्या करता म्हणून तू माझ्या आई वडिलांना एवढं पाणी नेऊन दे. आणि एक काळजी घे माझ्या मृत्यूची वार्ता पाणी प्यायच्या आधी सांगू नको नाही तर म्हातारी तशीच तडफडून मरेल. याने ती कलश कमंडलू तो हातामध्ये घेतला आणि दशरथ आता निघाला. ती ओरडत होती म्हातारीला धीर कुठला. अरे बाबा श्रावणा अजून कसा तू आला नाही. अरे बाळा श्रावणा अजून कसा तू आला नाही. इतका लांब कशाला गेला ती ओरडत होती. हा त्या आवाजाच्या रोखाने त्या माऊलीच्या जवळ आला आणि ते कलश पुढे केला. तिने तो हातामध्ये घेतला आणि पिण्यापूर्वी विचारली श्रावणा फार लांब होतं का रे. आपण तो काय खाते कुठे लागले बरं तुला. हा बोलत नाही. तिला वाटलं हा बोलत का नाही रागावला की काय माझ्यावर. आणि म्हणून त्या आईनं पाणी प्यायचं राहिलं बाजूला आणि त्याला विचारलं पारागारे अबोला तरी पारागारे अबोला तरी मनी धरला ये आवतरी मनी धरला ये आवतरी तुझा उदरी मी वाहिले तुझा उदरी मी वाहिले त्याची फेड काही लावरी त्याची फेड काही लावरी. बाळ रागावणार माझ्यावर. अरे आपल्या आईवर कुणी असं रागावतो का रे. आम्ही तुमची ओझी वाहतो रक्ताचं दूध करून तुम्हाला वाढवतो असं तुम्ही आमच्या रागवावं म्हणून का रे. आणि अशी ती मोठ्या कळवळ्याने त्याला बोलते. हा उत्तर कुठे देतो. हा भूम आहे. श्रावणा माझ्या दयाची शपथ आहे तुझं बोलला नाहीस तर मला पाणी प्यायचं नाही म्हणा म्हणजे. आणि शेवटी राजा दशरथ पुढे टेकून पुढे बसला. त्या मौलीच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं म्हणला महाराज सोडून महितला वैकुंठ लोका प्रती घाला घात तरी हो मम करे ज्ञानानंदी भूपती आता पुत्र तुम्हा समीत सबदा शंगारकारी मनी जे काही घडणार कारण तया कोणी हरी तशी भगवंताची इच्छा होती कशी झाली माझ्या हातून चुकून न करत असावधपणाने माझा बाण तुमच्या मुलाला लागला आणि त्यानं देह ठेवला. रावण मेला सांगा असं कसं झालं. झालं म्हणाला आई आता मीच तुमचा पुत्र असं समजा. असं कुठं होतं काय सांगा. पुत्र पुत्र करुण कृपा आमुचा बरे आमुचा बरे त्याची तिला तू प्राण खचित दान भुवरी वृद्धाची टाकली जगाती मोडून ताजी तारू नको कृष्ण वदन काय तुझे काय ते प्राण अपेक्षात बोलुने त्याग बोलणे पुत्र शोक वृद्धानच पुत्र शोक वृद्धा काही क्षणभरी पुत्र पुत्र करुणी कृपा आमुचावरे आमुचावरे. राजा प्रजेचं रक्षण करण्याकरता राजा असतो
तू प्रजेचा घात केलास काय? सांगा, तुला माझा शाप आहे की तूही माझ्यासारखा पुत्र करून मध्ये. आणि म्हातारीने प्राण टाकले. दशरथाला एका बाजूने तो अतिशय धक्का बसला. मोठे चमत्कारी झाला, मोठा सरळ असा अंत करण्याचा. पण ते वाईटातलं चांगलं म्हणतात ना, तसं त्याने पुत्र करून मी मारणार. तो म्हणला ठीक आहे, त्याची आधीच आता मरते, आमच्याकडे तेवढीच कमी येणार. याच्यातून त्या शवांची सगळी व्यवस्था लावली आणि मोठ्या कासावी सुवृत्तीने परत झाले. खाली मान घालून परत आला. वशिष्ठाने पाहिला, राजा काय झालं? राजा, आता एक आपत्ती येण्याची शक्यता आहे. निरपराध माणसांचा वध ज्या राज्यामध्ये होतो त्या राज्यावर आवर्षण पडतं म्हणाल. तेव्हा तू इंद्राशी काहीतरी आता करार करून तुझ्या पापा करता प्रजेने काय म्हणून हाल भोगायचे, तेव्हा त्याची व्यवस्था कर. इतक्यात असं झालं की इंद्रावर काहीतरी आपत्ती आली होती, काही राक्षसांचा समूह त्याच्यावर चालू झाला होता. त्याला मदत हवी होती कोणाची, आणि म्हणून त्यांनी दशरथाला आपल्या सहाय्यासाठी बोलावलं. जुन्या काळी हिंदुस्थानची माणसं सहाय्यासाठी बाहेर जात असत. हे सांगतो ना, इतिहास सांगतो. आज काय होतं ते प्रश्न नाही. आज आमचं आपलं सगळं दुसरं अवलंबून. कुणीही खाऊ झालं तरी आम्हाला कुणीतरी आमच्या मदतीला यावर घेणाऱ्या घालायला लोक लागतात, तर बाकीच्या गोष्टी लागतील काय नाही. पण तुला काय असं होतं की इंद्रावतीवर संकट आलं म्हणजे हिंदुस्थानातले सम्राट हे त्यांच्या मदतीला जात असत. दशरथाला त्याप्रमाणे आमंत्रण. दशरथ राजाने काढा. काही म्हणाली मी तुमच्याबरोबर येते. ती लाडकी होती. मराठीत एक मजेदार म्हणा, पहिलीचा हाता तसा आणि दुसरीचा गुलाम जसा. आता इथं तिसरी होती. तिचं कसं असेल ते पहा. तर ती तर मोठी म्हणजे त्यामुळे आता काय करायचं. पण ते महिष्ठ राजा बायकोची इच्छा अशी मोडू नये म्हणाले. ती म्हणते आग्रहाने ते घेऊन चल. आता यालाही हवं होतं. वडील माणसाने होय म्हणायला हवं पाहिजे होतं. इतकंच काय ते बरोबर घेतली रथामध्ये आणि हा युद्धाकरता म्हणून आला. ती मोठी वीरांगना. युद्धाच्या वेळेला असं वर्णन आहे की दशरथाच्या रथाचा आख मोडला. आता रथाचा आख मोडल्यानंतर काय करणार, युद्ध करणार कसं? हे ज्यावेळेला कैकेयीच्या लक्षात आलं की आख मोडला आहे आणि आता रथ कलंडतो. रथ कलंडला की राजाला पराभव पत्करण्याची शक्यता आहे. तिने 4 दिवशी रथाच्या खाली उडी मारली. ते अशी मोठी एक चाकं असायची आणि तो मध्ये आख. तिने आपला हात आत घातला आणि हात पकडून ठेवला. जिकडे जिकडे रथ जावा तिकडे तिकडे फरफटत तिने जावं, पण आख सोडून. राजा पराक्रमी होता. विजय झाला. युद्ध थांबलं. पाहतो तर बारको कुठे केलं. ती रक्तबंबाळ होऊन पडली. मूर्छित झाली होती. आता आधी लाडकी आणि त्या पराक्रमाने सहाय्य केलेलं त्याचं अंतःकरण उचंबळून आलं. तिचं मस्तक मांडीवर घेतलं. तिला वारा विरा घातला. काही पाणी वगैरे पडलं. ती सावध झाली. दशरथाचं अंतःकरण म्हणून आला. म्हणला काही तू होतीस म्हणून आज माझा विषय झाला, नाही तर काय झाला करण्यात कोणाला ठेवू. मी प्रसन्न आहे तुझ्यावर. तू म्हणशील ते देतो. ती काही बोलली नाही. महाराज तू म्हणशील ते देतो. मी महाराज 2दा म्हणाला बरोबर म्हणे. 2 वर दिले तुला. तू म्हणशील ते. मला काय कमी केलं म्हणे देवा. म्हणजे असं नाही मी देतोय. तेवढी शिल्लक राहू द्या. गरज पडली मी मागून. आता ती शिल्लक आहे. त्याच वेळेस झालं तुम्ही बरं झालं. पण ते नाही काहीतरी ते भवितव्यता चमत्कारी म्हणतात. ती शिल्लक राहिले तसे. इंद्रालाही मोठा आनंद झाला. त्यांनी दशरथाचा मोठा स्वागत केलं, सत्कार केला. त्याच्या आदरात इच्छे केले. म्हणजे दशरथा काय इच्छा. म्हणजे बाबा आमच्या राज्यावर आवर्षण पडणार आहे म्हणे, तेव्हा तेवढी व्यवस्था करा. ते पडणार नाही काळजी घ्या. म्हणजे मग त्याच्याकरता तुम्हाला तो यज्ञ केला पाहिजे. यज्ञ भवती परजन्य. आणि म्हणले करायचं तर मग पुत्रकामेष्टीच करा. म्हणजे दोन्ही काम होतील. माणसाची भागवाभागी पुष्कळ करतात. म्हणजे एकाच 2 झालं म्हणजे बरं असतं. एका क्रिया व्यर्थ जरी प्रसिद्ध. त्याप्रमाणे पुत्रकामेष्टी पण एक आहे. म्हणजे काय पुत्रकामेष्टी यज्ञाचे अध्वर्यू जे असतील ते असे पाहिजेत की ज्यांच्या अंतःकरणामध्ये काम हा कधी उत्पन्न झाला नाही. असा म्हणाले नैष्ठिक ब्रह्मचारी कोणी जर मिळाला तर ह्या यज्ञाचं फरक निश्चित. काय म्हणजे ही पंचायत आहे. म्हणजे ज्यांचा विवाह झाला नाही अशी माणसं हुडकून काढता येते. पण म्हणजे अंतःकरणात सुद्धा काम जागृत झाला नाही हे कसं समजायचं. म्हणजे मी तुला नाव सांगतो. विभांड ऋषीचा मुलगा ऋष्यशृंग हा या योग्यतेचा आहे. त्याला बोलून आणा.
यज्ञान करून हे परत आले. महाराज इंद्रपुरीचे वर्तमान सांगे वसिष्ठाला की इंद्रे बोधिले मद कारण पुत्रकामेशी यज्ञ करी. हे बघ करा आम्ही आहोत सगळे. म्हणजे महाराज जरा भांगड याला पंचायत तरी की वशिष्ठाला कधी सांगू की हा तुमच्या अजून व्हायचा नाही आहे, याच्याकरता दुसरा उपाध्याय आणावा लागणार आहे. आता ते भिक्षुकन मिळतो पुढे चमत्कारिक आहे का पंचायत आहे. त्यामुळे गुरु महाराज पण जरा एक अडचण आहे. म्हणजे काय अडचण आहे. परितो याग करावा ऋष्य शृंगास बाहुली माने चक्रवचन कुरुवर्या सांगा हे काय आपणा माने. भांड ऋषीच्या पुत्राच्या हातून करावा असं इंद्रानं सांगितलंय. बरोबर आहे. म्हणजे अशाच पुरुषाच्या हातून तो झाला पाहिजे. चला आणा आमंत्रण. महाराज तर ते त्यांना आमंत्रण घ्यायचं बरं. ते भांड ऋषी तर फार तापटच ऐकतो. करू म्हणजे त्याची व्यवस्था. इंद्रानं तुला सांगितलंय ना, इंद्राला निरोप पाठवेल की अप्सरांचा एक तापा पाठवून दे विभांड ऋषीच्या पुत्राला घेऊन येण्यासाठी. ते भोळ काम होतं. झालं होतं की आपल्या मुलाला कोणताही वाईट विकार उत्पन्न होऊ नये म्हणून त्याच्या बापानं त्याला असा झाकून ठेवतात ना. आता झाकून ठेवला होता की समाजामध्ये त्यानं कधी जायचं नाही, कोणाशी मिसळायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कारण बिघडतात. बाहेर सगळं वाईट आहे. कुठलं कसा संगती आणि संपर्क राखण्याचा नियम नाही म्हणून थोपटून जसा ठेवावा, झाकून जसा ठेवावा, आता झाकून ठेवावा होता त्याला. याच्या परवानगीशिवाय त्याच्या भेटीला कोणी यायचं नाही. आणि अशा रीतीनं त्या विभांडकाच्या आयुष्याची 30 का 32 वर्ष गेली. आणि बाहेरची काही कल्पना नाही. त्यामुळे अगदी सरळ, अगदी साधा, अगदी खऱ्या अर्थाने बोलायचं म्हणजे एका तऱ्हेने बावळा, ज्याला व्यवहार ज्ञान काही नाही, समाजातल्या छक्क्या पंजांची जाणीव नाही. आणि त्यामुळे जरा कुणी फसवू शकतो. हा मनुष्य नुसता बुद्धिमान असून काय कामाचा. चातुर्य नाही. चातुर्य ते व्यवहार पाहण्याचे येत नाही. सगळ्यात असावं, सगळं माहीत असावं, त्याच्याशी फक्त अलिप्त असावं हे शिकावं लागतं. आणि म्हणून आपल्या तुकाराम महाराज आपण माहिती आहे ते मला अज्ञानी ठेवा म्हणत नाही. ते म्हणतात देवा जाणून नेणं ते कधी माझे, मला माहितच नाही असं असता नवा नाही. मला सगळं माहित असलं पाहिजे, सगळं समजलं पाहिजे, सगळं कुठे काय घडतं कसं घडतं कळलं पाहिजे. आणि तरी सुद्धा मी त्याच्याशी आसक्त होता कामा नये. मग असं लपून ठेवून संरक्षण होत नाही. मग उलट असं होतं ती जी रिॲक्शन आहे ती जी चमत्कारिक असते की त्यापेक्षा आपलं सरळ नामो करून झालं बरं म्हणायची वेळ हे चांगलं नाही. विभांडकाच्या ते लक्षात आलं नाही. त्याचा फायदा बरोबर वशिष्ठाने उचलायचं ठरवलं हे बरं आहे. आणि काय केलं अप्सरा पाठवले. त्यांनी काय केलं अप्सरा मुनीवर नयन शराते जणू काय भिल्लिनी हरिण धरून पाहती जरमेघ वर्षला जाऊन खडकावरी कोठून हरळ उगवेल बिजाविण तरी उसे शृंगरशी कोठून तुम्ही हो आला मती बोला अभ्यास वेद विद्येचा किती कसा गेला वहिला उपनिषद भाग कोणता तरी पाहिला ते मजला साकल्य करावे कथन तीन विनती गरुदास म्हणे भास्करा कळेन रात्री अप्सरा मुनीवर नयन शराबे किती अप्सरा किती आल्या. आता त्यांना माहिती आहे की आपलं नृत्य संगीत हावभाव डोळ्याची पाहण्याची विशिष्ट पद्धती आणि याच्यामुळे माणसं वर्ष होतात. त्यांनी ते विशेषणावर सगळे प्रयोग केले. काय झालं होतं सुदैवाने विभांडक ऋषी तिथे नव्हती गेली होती कुठे त्यांना मुलगा पुष्कळ मोठा झालाय आता इतकं काही त्याच्यावर पहारा करायचं कारण नाही आणि म्हणून पोराला सगळं सांगून निघून गेले होते. आता याच्या आश्रमामध्ये काही म्हातारी ऋषी मंडळी आलेली तेवढी यानं बघितलेली, बाकीच्याचा यांच्याशी काही संबंध नाही. स्त्री ही वस्तू तर त्यांनी पाहिलीच नव्हती. आता ह्या उत्तम तऱ्हेचा पोशाख केलाय, अंगावर नानाद्रेचे अलंकार आहेत आणि वेशभूषाही मोठी रस आहे आणि अशा तिथे आल्या. आता त्या नाचतायत गातायत काही हावभाव करतायत पण याला काय हा मख्खच्या मख्ख होत काही अगदी काय नाही. जर त्या लहान मुलावर काही तरुण सौंदर्य किती असलं त्या ज्याने हर्षाने वर्णन केलंय
या त्यानं आता त्यानं वर्णन केले आपल्या कवितेच्या संदर्भात. तो म्हणतो माझी कविता सगळ्यांनाच आवडते असं नाही, त्याला उपमा दिली त्यांनी. यथा येऊन तद्वत् परम रमणीयापि रमणी कुमाराणामंत करण हरणं नैव कुरुते मदुक्तिश्चेदंतर मदयति सुधी भूय सुधियान किमस्यानामस्यादरस पुरुषाणादर बरई. आणि किती सुंदर जरी असती ती युवती तरी तिचा प्रभाव 5 वर्षाच्या बरोबर काय म्हणायचा आहे त्याला काही समजायचंच नाही. तसं याचं वय जरी 32 वर्षाचं झालं होतं तरी अंतःकरण 5-6 वर्षाच्या मुलासारखंच लहान होतं. कोणताही बालभावापेक्षा दुसरा विकास झाला माहित नाही. आणि याच्यातही ते लक्षात येणार आणि असं काय जरा चमत्कारिक दिसतंय म्हणा. बाकीचे ऋषी असं कधी करीत नाही. हे ऋषी जरा वेगळे दिसतात, तो ऋषीच समजतोय आणि हे ऋषी जरा वेगळे दिसतात. आता नाचून नाचून किती वेळ नाचणार आणि गाऊन गाऊन किती वेळ जाणार. थकल्या बिचाऱ्यान बसल्या खाली बसल्यावर त्याला हात जवळ गेला म्हणा ऋषी महाराज या. आपलं अनुष्ठान संपलं, त्याला वाटलं अनुष्ठानच चाललंय, म्हणजे नृत्यगीत चाललंय, अनुष्ठानच चाललंय. आणि तो विचारतो काय की आपण कोणत्या शाखेचे, म्हणजे ते वेदाच्या पुष्कळ शाखा असतात ना, काही ऋग्वेदी असतात काही यजुर्वेदी असतात, तर तुमचं अध्ययन कोणत्या शास्त्राचं, तुम्ही कोणत्या शास्त्रामध्ये तज्ञ. तर त्या अक्षरा एकमेकीकडे बघतात की असं काय विचारतो. त्याची एक मोठी चतुर होती, तिने ओळखलं की याच्या अंतःकरणावर दुसरा काही प्रभाव पडणं शक्य नाही, एकच माध्यम आहे आणि ते म्हणजे ऋषींचं. त्या भाषेत म्हणले फल फक्त याला समजू शकेल. आता ती चतुर त्याला काय सांगणार असं. तेव्हा त्यांनी काय केलं, त्याने आपलं सगळं बदललं. म्हणजे बघ तारुण्याश्रमी ऋषी मन्मथ शृंगारोपनिषदासहित झाला पडविता. आमच्या आश्रमाचं नाव तारुण्य आश्रम. आता असे आश्रम असतात पुष्कळ मिळणारे, वृद्धाश्रम वगैरे तर तारुण्य. आपले कुलपती ते म्हणजे मदन महाराज. आपल्या वेदाचं नाव ते म्हणजे रती. वेद नाव आहे नाही. मग आपली उपनिषदा कोणती ते म्हणजे शृंगार उपनिषदाचे आम्ही सगळे अध्ययन करतो. आपलं नाव म्हणजे आपलं नाव काय ते म्हणजे आमचं नाव ऋष्यशृंग. हे काय चमत्कारिक नाव आहे. नाही आमच्या डोक्यावर हे शृंग आहे ना, त्यामुळे आम्हाला ऋष्यशृंग. आता मग आपलं नाव यांनी सांगितलं गलांड ऋषिवामुची आम्ही वसत गाण नाही कदा मृगाजन पसावया तुझ प्रती आम्हा मंचतो पुढे हरी पुढे गावतो. आम्हाला गलांड ऋषी म्हणतात. आपण राहता कुठे, आम्ही राहणार नाही राहत. आमचे स्वतंत्र आश्रम आहेत. नाव त्याचं पर्णकुटी असतं पण तो फार चांगला बांधलेला असं. तिथे आम्ही राहतो. आमच्या पुढे प्रत्यक्ष सुखाचा मूर्तिमंत पुतळाचा कामदेव उभा असतो की जो प्रत्येकाच्या अंतःकरणात राहतो. तू भगवद्गीता असते की नाही, भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे. भगवद्गीता कुठे वाचणार त्याची गोष्ट नाही. पण त्या गीतेच्या तत्वज्ञानात जसं आहे की धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ, हे तत्वज्ञान काही नवीन नाही आहे. त्याचे उद्गार जरी भगवंतांनी त्या प्रसंगात नवीन काढले असते तरी ते म्हणजे हा जो काम आहे हा आमचं आराध्य दैवत आहे महाराज, आम्ही त्याची उपासना करतो. आणि म्हणजे तुमचं सगळं चमत्कारी का दिसतंय म्हणजे का हो, ही तुमच्या अंगावरची वलकल फार तलम आहे नाही. हा म्हणजे आमची तलम वलकल आहे आणि ही आम्ही झाडाच्या फळापासून तयार करतो. झाडाच्या फळापासून वलकल निघतात झाडाच्या फळापासून. म्हणजे आपण खाता तरी का. तरी काय केलं, आपल्याबरोबर ते लाडू बिडू आणले होते ते त्याला खायला दिले. की म्हणजे आमच्याकडे झाडांना फळं येतात. आणि यानं फळ बघितलेली, लाडू कधी स्वप्नात बघितला नाही. त्याला तो खाला तो गोड लागला. अरे वा, म्हणजे काही अजब झाडं आहेत हो. अशी फळं कोणत्या झाडांना येतात म्हणजे आमच्या आश्रमाची पुष्कळ. तर आमच्या आश्रमामध्ये फळं येतात पण इतकी गोड नसतात. म्हणजे आंब्यापेक्षा सुद्धा गोड दिसत आहे. म्हणजे अशी भूमी तरी कोणती. यांनी काय केलं, कस्तुरी आणली होती बरोबर, ती त्याच्या पुढे गेली. ही आमची भूमी आहे. या भूमीची अशी झाडं येतात. तेव्हा म्हणजे तुमच्या आश्रमात काही दिवस आलं पाहिजे. म्हणजे मग चला, फार गंमत आहे तुमच्या आश्रमामध्ये. आता असं म्हणजे आम्ही बघितलंच नाही कधी. ते म्हणजे पण वडील आमची इथे नाही आहेत. म्हणजे वडिलांची काय करत तुम्हीच चला. पण त्याला सांगून आलं पाहिजे. अहो आता म्हणजे नाही 32 वर्षाची वय तुमचं, आता वडिलांची कसली परवानगी घेता. बरं म्हटलं किती दिवस जातील म्हणजे काही फार नाही, इतकं जवळ आहे. मला वडील यायला 15 दिवस अवकाश, त्याच्यात आपण परत येऊ की नाही. चला. आणि हे निघाले. यांनी जो त्या ऋष्यशृंगाला घेतला ती थेट अयोध्या पाहिजे. आणि अयोध्येमध्ये वशिष्ठांच्या समोर उभा. आता हा बांगणारा प्रकार झाला होता
वशिष्ठ महामुनी त्यांनी त्याच्या जवळ आले, त्याला धीर वगैरे दिला. आता अध्वर्यू आहे तो, सपत्नीक पाहिजे. दशरथाची त्याच्या मित्राची एक त्यानं मुलगी सांभाळून वाढवली होती, शांता नावाची. त्या ऋष्यशृंगाबरोबर शांतेचा विवाह लावला आणि ऋष्यशृंग हवनाला बसले. पुत्रकामेष्टी यज्ञाची कुंड वगैरे मध्ये सगळ्यात. आणि विभांडकाला कळलं की आमच्या मुलाला कुठेतरी त्याचा फितून गेला. तो संतापून धावत धावत झाला की आता काय झालं, थांब येतो. आणि हातात पाणी घेतलं. वशिष्ठ पुढे झाले. म्हणजे विभांड काय काय चाललंय. वशिष्ठ महामुनी तुम्ही इथे आहात का? म्हणजे आमचे चिरंजीव कुठे आहेत? इथे. आणि यज्ञाचे अध्वर्यू आपण असताना ते आपल्या पुत्राचा अधिकारच आहे. आणि शेजारी पाहिलं का आपली सून कशी आहे. झाले म्हातारे बाबा चांगलं ठीक आहे. याच्याकरता आम्ही थांबलो होतो. म्हणजे की माझा मुलगा एवढा श्रेष्ठ व्हावा. म्हणजे तुम्ही ज्या मार्गाने त्याला श्रेष्ठ करणार होता त्या मार्गाने मात्र घसरला. आता मी मध्ये पडलो म्हणून बरं झालं. नाही तर काय झालं तुझं बोलायचं. काय झालं म्हणजे असं झालं, पण हा मार्ग नाही. ठीक आहे म्हणाला, पण आता तर सगळं व्यवस्थित झालं. आता हा योग्यतेचा भूषण आहे. आणि त्याप्रमाणे हवन सुरू झालं. चमत्कार असा की पूर्णाहुतीच्या वेळेला ज्या वेळेला ती पूर्णाहुती हात पडली, मला वर्णन करतात प्रगट झाला देऊन प्रसारा गेली आज्ञा द्यावया गेली आज्ञा द्यावया. आणि अग्नी प्रत्यक्ष प्रगट झाला. हातामध्ये तो कलश आहे पायाचा. आणि ऋष्यशृंगाने हात मारले की ऋषी पुढे या. आपल्या आहुतीने संतुष्ट झालेला मी आपल्या शिष्यासाठी हा प्रसाद देतो. ऋष्यशृंग आले. त्यांनी वशिष्ठाने हात मारले. वशिष्ठाने दशरथाला हात मारले आणि तो प्रसाद त्याच्या हातात स्वाधीन केला. म्हणजे बघ आपल्या धर्मपत्नीला वाचू दे. आता त्या अनुक्रमाचा आला प्रश्न. बाकी काही असले तरी मान कौशल्याचा. ती धर्मपत्नी आहे, बाकीच्या सगळ्या कामस्त्री आहे. विवाह झाले असते म्हणून काय झालं. तिचा अधिकार दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही. यांनी तो कौशल्याला पाहिला, सुमित्रेला दुसरा आणि तिसरा दिला कैकेयीला. ती तामसी, ती संतापली. आणि मी राजाची लाडकी आणि मला शेवटचा काय म्हणून मी राजाची असून लाडकी श्रेष्ठ भाग सवतीला कसा दिला कैकेयीने म्हणून पिंडाची भिर गाविला. जगतीने वर्षावर केलेला मग दोन्ही तुनी अर्धा अर्धा देऊन लाड पुरविला. आणि हिनं त्या रागाने हातामध्ये तो पायाचा जो भाग आला होता तो फेकून दिला. वर्णन असं आहे की त्याच वेळेला धार आकाशातून झाली होती. तिनं तो वर्षावर उचलला. केसरी वानराची स्त्री अंजनी ती तप करीत बसली होती पुत्रप्राप्तीसाठी. तिच्या अंजलीत तो पडला. तिने तो भक्षण केला. तिथून पुढे मारुत्रयांचा आवाज तयार झाला. ते पूर्ण पिंडाकरता थांबले होते ना, तो पूर्ण पिंड त्यांना मिळाला. आता इकडे एक कौशल्या त्याही गांगरल्यासारख्या झाल्या. त्या बिचाऱ्या फार सरळ स्त्रिया होत्या. आपली ती धाकटी बहीण आता तिच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम होतं. आणि तो संतापूरची लाल झाली. संतापून झाल्यावर वशिष्ठ आले समोर. म्हणजे चांडाळ्याने किती मूर्खपणा केला तुला लक्षात आलं का. आता म्हणाले तुझ्या या 2 सवती पुत्रवती होतील आणि तुला मात्र वांजोटी राहावी लागेल. हा साधा लाडाचा इथे काही संबंध नव्हता. नवऱ्याला हट्ट करून कसंही मिळवून घ्यावं याचा. हा अग्निनारायणाचा प्रसाद आहे. तो धर्मशास्त्राप्रमाणे मिळतो. तू धाकटी आहे, तुला धाकटाच मिळायचा. आता तुझ्या नशिबात नाही, त्याला काय करणार म्हणाले. तोही तुझा गेला. आणि म्हणजे म्हातारा कसं महाराज, अरे ते मोठं दुःख आहे मी पुत्र घेणार. म्हणजे आता एकच मार्ग आहे, आपल्या सवतींचे पाय धर आणि त्याने आपल्यातला तुला दिला तर मिळायचा, नाही तर नाही मिळायचं. हे मिळणं शक्य आहे असं वाटल्याबरोबर त्या दोघींनी की पाय धरण्याची वाट पाहिली नाही, आपल्यातला अर्धा अर्धा काढून काही साठी तिने ते खाल्ले आणि म्हणून तिला 2. आता त्या कथेमध्ये थोडा फरक आहे. काही सुमित्रेला 2 झाले म्हणतात, काही कैकेयीला 2 झाले म्हणतात. आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. त्या दोघींच्या अर्ध्या अर्ध्या भागात. आणि म्हणून त्यांच्या त्या प्रेमातही फरक आहे की शत्रुघ्न हा तिच्या हिश्यातून झालेला तो नेहमी लक्ष्मणाच्या मागे असायचा आणि भरत हा कौशल्याच्या हिश्यातून झालेला तो नेहमी रामचंद्राचा भक्त असायचा. अशी ते थोडी स्वभावाचे वाटणी म्हणतात तसं झाले.
योग्य काळी गर्भसंभव झाला. आता घरामध्ये वडील वशिष्ठ ते म्हणाले, दशरथा तुझ्या बायकांचे डोहाळे वगैरे काही विचारलेस का? तुम्हाला मला डोहाळे विचारायचे असतात काय? काय सांगावं तुला? तुला आता घरी सांगायला कोणी नाही. त्या म्हणाले, जा बाबा, पहिल्या प्रथम गर्भवती आहेत का? स्त्रियांचे डोहाळे पूर्ण झाले नाही तर उत्पन्न होणाऱ्या गर्भाच्या मनावर आणि शरीरावर फार वाईट परिणाम होतात. तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण करावी. म्हणाले, जा विचारून देताना काय आवडतं काय नाही, त्यांच्या काय हवाय नको सगळी चौकशी कर. पहिल्या प्रथम कौशल्याकडे जावं म्हणाले, तर तुझा पुन्हा चुकायचं नाही म्हणे. आणि म्हणून हा कौशल्याच्या महालामध्ये गेला. आता नेहमी कौशल्या ही अतिशय नम्र मोठी चालस. बैस म्हणल्याशिवाय बसायचे नाही, बोल म्हणल्याशिवाय बोलायचे नाही, हात जोडून फक्त उभी राहायची. जुन्या काळात वजन सांगतो. आणि त्यामुळं आज ती हा तिच्या भीती करता म्हणून जी गेला तर ती बसली होती देवघरात. दशरथाचं पाऊल वाजलं मात्र तिची तारकून खुरकी झाली आणि दंड ठोकटले तिने आणि म्हणाली, काय करुण रावणा करुणवान रावणा वधिन कुंभकर्ण कुठे दावी निश्चिती राटिकेत मरुनिया वधिन वालिला निर्दारुण असुर मुक्त करीन साधुना बाह्य करुणवान रावणा रावण कुंभकर्ण त्यांच्या निपाता करता मी आलोय. वानरांची मदत घेईन, समुद्रावर सेतू बांधीन, ताड केला असं. हा मला ती नेहमी खालच्या मानेनं बोलणारी काहीतरी म्हणले संचार झाला त्याशिवाय असं जमायचं नाही. आणि संचार झालेल्या माणसाचा दुसऱ्याला स्पर्श होऊ नये म्हणून त्याच्या अंगात होतो. ज्यानं पायातले जोडे आता देत नाही तो लोक पळाला म्हणता. बाहेर दशरथ वशिष्ठ बसले होते आणि दशरथा पाहायला काय झालं म्हणा, महाराज कशाचा म्हणला गर्भवती तिरत म्हणला भूत लागले कशा काय बोलतो महाराज खरंच सांगतो. ती माझ्या अंगावर धाव झाली. आणि रावण कुंभकर्ण कुठे म्हणले? आता रावण कुंभकर्ण इथं काय येतात महाराज? ते कुठे तिकडे असतील पाहायचे काय संबंध आहे? पण मला ओळखत नाही मला तिने. ते ऐकलं आणि दशरथात राजा ओळखलं, खरंच ओळखलं. तिनं तुला ओळखलं नाही, तू तिला ओळखलं नाही की ती कोणत्या स्थितीत आहे आणि आता तिची मनोवृत्ती अशी का झाली. राजा हरे भूत आहे भूत पूर्ण ब्रह्म परमेश परात्पर होत तुझे संतान मारे पूतन वेदान नारायण अघ शमन दयानिधी वास तुझे आनंद मारे पूतन वेदान. राजा रे भूत नाही, तू संचार म्हणतोस ते बरोबर आहे, पण हा कुठल्या तरी भूत प्रेत पिशाचाचा संचार नाही, हे परब्रह्म संचारलाय बाबा तुझ्या स्त्रीच्या उदरामध्ये. त्यांनी तुझं भाग्य की रघुवंशामध्ये आज परब्रह्मात्मा होती होणार आहे. मी असा भाग्यवान आहे की ज्या रघुवंशाचं आजपर्यंत उपास्यपणे केलं त्या रघुवंशामध्ये आता भगवान रामचंद्र अवतीर्ण होणार आहे. महाराज खरंच तुझ्या वेळा शपथ चल म्हणाले. अरे आपण नमस्कार करू दिला आणि वशिष्ठ दशरथाला घेऊन बरोबर आले. वशिष्ठ खाली वागले आणि हात जोडून बसले. माय अत्यंत तू मुररिपो जग चालणारे तू पूर्ण ब्रह्म परब्रह्म ऋतुधरारे अविनाश पद्मयुगली मद देविता तुभ्यं नमो भगवते प्रभुदेव देवा. भगवान नमस्कार. आपल्या वशिष्ठांनी साष्टांग दंडवत घातलं तर दशरथालाही खाली मागून नमस्कार करण्यात आले. त्याने नमस्कार केला. कौशल्या शांत झाली. तिचा तो आविर्भाव शांत झाला. तो आविर्भाव असतो त्याप्रमाणे प्रकट झाला होता. ती शांत झाली आणि योग्य वेळी आई येथे म्हणून वशिष्ठाची प्रदक्षिणाघारी कौशल्येची आनंदधारा भास्कराची की रामकुळी तसे. आणि नवमास पूर्ण झाल्यानंतर पुनर्वसू वसंती नवमीला चैत्र शुद्ध पक्षात माझ्या सर्वी येता झाला अवतीर्ण जानकीनाथ. आणि चैत्र शुद्ध नवमीला सगळे ग्रह उच्चीचे असताना रघुवंशामध्ये कौशल्येच्या अवतरी पूर्ण ब्रह्म रामचंद्र रूपाने अवतीर्ण झाले. राजाधिराज रामचंद्र महाराज की ज्यांच्या नावाचं सुद्धा असं वर्णन आहे. कल्याणानम
कलिमलमथनं पावनं पावनानां पाठेयं यन्मुमुक्षो सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां की सगळं मांगल्याचं मांगल्य, सगळं पावित्र्याचं पावित्र्य, प्रत्येकाच्या उत्थानाचं मूलस्थान असं हे रामनाम आहे, जे धारण करून रामचंद्र अवतीर्ण झाले. रामचंद्राच्या महात्म्याचं वर्णन करणारा एक आणखीन एक मोठा सुंदर श्लोक. हे संस्कृत सुभाषित काय म्हणतो की समुद्रावर दगड धरले हे कोणाचं महात्म्य समजता म्हणाले तुम्ही. वास्तविक दगड तो स्वतः कसला करायचा. ये मज्जंती निमज्जयंती च परांते प्रस्तरा दुस्तरे वारधौ वीर तरंती वानर भटान संतारयंते विजय नैते ग्राव गुणान वार्हि गुणानो वानरांगुणा श्रीमद्दाशरथे प्रताप महिमा सोयम समुद्रमध्ये. हे भगवान रामचंद्राचं महात्म्य आहे की ज्यांच्या कृपा प्रसादाने हे तरले. ती कथा आहे की त्या नळाला आशीर्वाद होता खरं, पण त्याला अहंकार झाला की माझ्या हातून दगड तरतात म्हणून ते दगड अशी विस्कळीत झाले. शेवटी मारुतरायाने विचार केला की अशी विस्कळीत दगड तरंगावर काय म्हणाले ते एकमेकांचे जवळ राहिले पाहिजे, ते कसे राहायचे. मग त्याने असं केलं म्हणे की एका दगडावर रा अक्षर कोरावं, दुसऱ्यावर म कोरावा, म्हणजे ती दोन्ही एकमेकांना शिकून झाली राम या नावाच्या माध्यमावर. कळलं नाही. तेव्हा हे रामचंद्राचं महात्म्य आहे की ज्याच्यामुळे समुद्रावर पाषाण सरले. हे कुठलं कोणा वानराचं नाही, दगडाचं नाही, समुद्राचं तर नाहीच नाही. अशा रामचंद्राचं महात्म्य हे प्रत्येकाच्या उपयोगाचं, रोज उपयोगाचं, प्रत्येही उपयोगाचं, प्रतिक्षणी उपयोगाचं. म्हणून रामचंद्राच्या जन्माचं वर्णन करायचं. शेवटी पाळणा आहे तो आपण म्हणू. आणि आता कार्यक्रम संपला. रघुराया मस्त मस्तला चलया महाराजो रे त्रिभुवन पाळणा तुझसाठी सजीवनला निजरा करी मारे अगशमना रामा राजीवनयना महाराजो रे साजार पाळण्याचे खूर अठरा पुराणे निर्धार उपनिषदे विनगर महाराजो रे महाराजो रे गादी भावाजी गादी भावाजी यावरती कुशीतोज्वल भक्ती रामा घातिल्या रामा घातिल्या मनिताची शाल वैराग्याची महाराजो रे महाराजो रे रघुराया भक्तवत्सला सनया महाराजो रे शांती दोरे हलविन तुझ लागे हलविन तुझ लागे रघुराया दास गणुला तारे महाराजो रे रघुराया भक्तवत्सला सनया महाराजो रे राशी पोटी